हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 26 ऑगस्ट वार आहे सोमवार आणि आज आहे श्रावणातला चौथा सोमवार। तर या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला होता आणि या दिवशी त्यांचा जन्मदिवस हा जगभरात अगदी आनंदाने आणि उत्साहाने हा साजरा केला जातो। तर भगवान श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात जन्माला आले होते आणि जन्माष्टमी हा सण अत्यंत शुभ असा मानला जातो। तर आपल्या हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। त्याचबरोबर या दिवशी व्रत करून श्रीकृष्णांची विधिवत पूजा केली जाते आणि जो व्यक्ती श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत करून श्रीकृष्णांची पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि त्यासोबतच त्याच्या आयुष्यामध्ये शुभयोग जे आहेत तर ते सुद्धा जुळून येत असतात। त्याचबरोबर जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात आणि काही केलेली वाईट कर्म पाप असतील तर त्यातनं सुद्धा मुक्तता होत असते। त्याचबरोबर अकाली मृत्यूची भीती सुद्धा टळते आणि म्हणूनच या व्रताला अतिशय महत्त्व दिलं जातं। तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी व्रतासोबतच आणि श्रीकृष्णांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे प्रभावी उपाय सुद्धा करण्यासाठी सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आपल्याला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। साक्षात श्रीकृष्ण हे आपल्यावरती प्रसन्न होतील असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा आज श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आहे आणि या चौथ्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आणि त्यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप अधिक पटीने वाढलेलं आहे। तर या दिवशी गजकेसरी योगासोबतच अनेक शुभयोग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि हे योग अतिशय शुभ आणि प्रभावी मानले जातात आणि या योगामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आज आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो देवांची पूजा करतो त्याच वेळेला आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर बघा आपल्या घरामध्ये संध्याकाळी 6 ते 9 ही जी वेळ असते तर या वेळेमध्ये घरामध्ये लक्ष्मी येत असते, लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि म्हणूनच या वेळेला म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी आणि घरामध्ये कधीही आर्थिक समस्या पैशांच्या अडचणी येऊ नयेत। त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही। आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातून निघून जातो आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तर आज जन्माष्टमी आहे आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। त्याचप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल आणि त्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। त्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो। तर हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबातील अनेक अडचणी संकट दुःख कष्ट हे नष्ट होतील आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण तत्व हे नेहमीपेक्षा 1000 पटीने पृथ्वीवरती जागृत असतं आणि म्हणूनच या दिवशी जे काही उपाय आपण आपल्या घरामध्ये करत असतो त्या उपायांचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं। आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे। त्यामुळे देवघरामध्ये सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो आपण नेहमी आपल्या देवघरामध्ये लावतो तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे। हा दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकता किंवा मातीची पणती जी असते तर ती सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही तांब्याचा पितळेचा सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही चांदीचा किंवा इतर कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल। फक्त दिवा घेताना चांगला पाहून घ्या, कुठेही खराब झालेला दिवा घेऊ नका।
तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला तसंच मिळत असतं. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं की जेव्हा आपण पूजेला ज्या काही वस्तू वापरतो तर त्या सगळ्या वस्तू चांगल्या असायला हव्यात आणि म्हणूनच आपल्याला हा दिवा सुद्धा चांगला घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे. जीवा शिवाचं प्रतीक या वातींना म्हटलं जातं आणि अशा या 2 वाती आपल्याला दिव्यामध्ये लावायच्या आहेत. शुद्ध गाईचं तूप तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर कोणतंही तूप तुमच्याकडे असेल ते तूप तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे. जर तुमच्याकडे तूपच नसेल तर मग तुम्ही तेल सुद्धा दिव्यामध्ये घालू शकता. यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला चंदन किंवा अष्टगंधक यांनी या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकामधले 4 डॉट्स आणि कडेच्या 2 लाईन्स ज्या असतात तर त्या तुम्हाला काढायच्या आहेत. या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि यानंतर स्वस्तिकावरती आपल्याला एक मूठभर जव टाकायचा आहे. आता बघा, आज शिवशंकरांची जी शिवामूठ आहे तर ती जवस आहे म्हणजे जव आहे तर ती आपण अर्पण करणार आहोत आणि हे अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते. वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात. घरामध्ये मतभेद क्लेश असतील तर त्या क्लेशापासून सुद्धा मुक्तता मिळते आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात. तर या दिवशी जी शिवामूठ आहे तर ती आपल्याला जवस ही अर्पण केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या प्लेटमध्ये एक मूठभर जवस घ्यायचे आहेत. आता जव म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जव म्हणजे नक्की काय. तर जव म्हणजेच काय तर जवस असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. जवस ही आपण चटणीसाठी सुद्धा वापरत असतो. जवसाची चटणी केली जाते. पण जवस जे आहेत तर ते आपल्याला म्हणजे जव जे आहेत तर ते घ्यायचे आहेत म्हणजे जे गव्हासारखे असतात ज्यामध्ये सातू असतात. सोलल्यानंतर त्यातनं गहू निघतो अगदी त्याच प्रकारचे जव असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. आता हे जव तुम्हाला कुठे मिळतील तर पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळतील. तर हे जवस तुम्हाला आणायचे आहेत आणि तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आता जवस तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करू नका तर तुम्हाला जव जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. नाहीतर तुम्हाला कुठलंही फळ हे प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच आपल्याला जव जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आणि या प्लेटमध्ये स्वस्तिकावरती सुद्धा तुम्हाला मुठभर जव हे टाकायचं आहे. यानंतर काय करायचं आहे, एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. हे पान सुद्धा तुम्हाला प्लेटमध्ये टाकायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या प्लेटवरती म्हणजे तुळशी पत्रावरती ठेवायचा आहे. यानंतर या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीपाने ओवाळून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये जिथे महादेवांचं शिवलिंग असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्याच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. यानंतर तुम्हाला भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला श्रीकृष्णांचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे. घरात कधीही धनधान्याची कमतरता भासू नये. आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी, तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ओम हरिहराय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. ओम हरिहराय नमः म्हणजे हरी आणि हर म्हणजेच महादेव आणि भगवान श्रीकृष्ण यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा अतिशय प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि असा हा एक अत्यंत छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये आज नक्की करायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे जव जे आहे तर ते तुळशीचं पान जे आहे तर ते सर्व काही तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवा हा स्वच्छ करून तुम्हाला वापरायचा आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये सतत दुःख असेल आणि खिसा नेहमी रिकामा राहत असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. असं केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख हे नष्ट होतात. तर अशा पद्धतीने सांगितलेले छोटे छोटे उपाय तुम्ही आज नक्की करा. तर चला, झालेली सेवा ही मी श्रीकृष्णांच्या चरणी आणि महादेवांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.